तर मुदत ठेवू शकता तुम्ही, डोळे बंद. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, तू प्यार का सागर है. लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम, तू प्यार का सागर है. गहरी सांस लें, हाथों का घर्षण करें आंखों पर. ओम शांती शांती शांती. हलगट डोळे उघडायचे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करत आहोत. निसर्ग विद्यानिकेतन ही काय आहे? शिक्षण आणि सेवाभावी समाज कार्य करणारी एक संस्था, संस्थेअंतर्गत चालणारे एक शैक्षणिक मार्ग आहे आणि श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट या अंतर्गत चालणारे विविध कार्यक्षेत्र, त्यातलं हे एक क्षेत्र. आज मला अतिशय महत्त्वाच्या आणि जुन्या सेवाभावी संस्थेबद्दल आपल्याशी हितगुज साधायची आहे आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण या संस्थेचं उद्दिष्टच आहे की समाजातील प्रत्येक गरजू, निसर्गोपचारात उत्साह असलेल्या, योग आणि पंचकर्म आणि फिजिओथेरपीमध्ये मार्गदर्शन हवे असलेल्या लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांगणांपर्यंत, समाजांपर्यंत ही संस्था पोहोचली पाहिजे. आणि ती पोहोचवताना त्यामध्ये विविध उपचार पद्धती अगदी कमीत कमी साधनांनी, अगदी कमीत कमी पैशांचा मोबदला घेऊन आपल्याला रोगी आणि रोगांपर्यंत पोहोचायचं आहे, आरोग्य पोहोचवायचं. हे पोहोचवताना संस्थेची ओळख तुमच्यापर्यंत मला देणं गरजेचं आहे. संस्थेची सचिव म्हणून मी काम सध्या बघते. तर ही शासनमान्य, गव्हर्नमेंट अप्रूव्ड ही संस्था आहे आणि त्यामध्ये दुय्यम निबंधक तसेच अजून एक छान तुम्हाला न्यूज सांगायची आहे की संस्थेच्या अंतर्गत बाकीच्या ज्या भाड्याच्या इमारती आहेत त्यापैकी संस्थेने स्वतःसाठी जागा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ घेतली आणि ती जागा आता तिची स्वतःच्या मालकी हक्काची आहे. तसंच संस्थेला तिची 5-5.5 एकरची जागासुद्धा आहे, ज्यामध्ये पुढे भविष्य काळामध्ये मोठे प्रोजेक्ट करण्याचा संस्थेचा अभिनव अशी इच्छा आहे. पुढे या संस्थेमध्ये शासनमान्य कोर्सेस आहेत 3. त्यापैकी सुरुवातीला हा जुना जो कोर्स आहे योग व निसर्ग उपचार हा 1 वर्षीय कोर्स आणि त्यामधून मिळणारे तुम्हाला 3 उपाधी. त्यातील पहिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निसर्ग उपचार तज्ज्ञ, दुसरी तुम्हाला माहिती आहे आहार तज्ज्ञ आणि तिसरी तुम्हाला माहिती आहे योग तज्ज्ञ. अशा 3 प्रकारच्या सुंदर अशा तज्ज्ञ ह्या उपाधींनी तुम्ही नावाजले जातात. तो हा एक कोर्स. दुसरा कोर्स ज्याला आपल्याला आदेश आता पुढच्या महिन्यात थोडंसं धावपळ दगदगीतून आपण वेळ काढून दुसरा जो डिप्लोमा आणत आहोत तो डिप्लोमा आहे पंचकर्माचा. तो 2 वर्षीय आहे आणि हा पंचकर्म म्हणजे आपल्याला ऋषीमुनी संतांनी दिलेला ती पारस आणि तो ठेवा की आरोग्य हे आपण आपल्या आधीपासूनच जे आरोग्य आहे ते जपलंच पाहिजे आणि ती अवस्था म्हणजे रोग होऊच नये अशी प्रकृतीतून मिळालेले जे साहित्य म्हणजे आपल्या वटी गुटी जडीबुटी म्हणतो आपण त्याला, त्या सगळ्या नैसर्गिक साहित्यातून आपल्याला बरं करण्याची पद्धती चरकसंहिता सुश्रुत संहितेतून ऋषीमुनींनी दिलेला आपल्याला ठेवा तो आपण जोपासून पंचकर्माचा कोर्स चालवणार. त्याला 2 वर्षाचा कोर्स तो आपल्याला मिळालेला आहे. पुढच्याच महिन्यात त्याची पण तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेलच.
तिसरा कोर्स आहे फिजिओथेरपी, तो सुद्धा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे. त्या अंतर्गत काय काय फायदे आहेत हे सांगताना खूप जास्त वेळ जाणार आहे. तो वेळ मला थोडासा वाचवून ठेवायचा आहे. जेव्हा कोर्स सुरू होतील तेव्हा तुम्हाला ते कळेलच. फक्त आदेशाची वाट बघत आहोत. आपले सगळे सबमिशन झालेले आहेत आणि सगळ्या कोर्स डिटेल्स सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. या 3 कोर्सनंतर तुम्हाला नुकताच तो प्रारंभ केला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. त्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि तसेच समाजाला सेवाभावाने मदत करण्याची त्यांची क्षमता वाढणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याची. आणि ती कशी विकसित करावी ही संस्थेची जी शाखा आहे निसर्ग निकेतन, ती तुमच्यापर्यंत संपूर्ण अगदी खोलीतून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचा तुम्हाला थोडीशी माहिती शिक्षक आणि संचालक मंडळाची मिळणं गरजेचं आहे. ती सुद्धा का गरजेची आहे? कारण तुम्ही जी लोक आहेत, बऱ्याच लोकांपर्यंत संस्था पोहोचू शकत नाही ना. शासनाने दिलेल्या योजना अंतर्गत मिळणाऱ्या ज्या तुम्हाला स्कॉलरशिपच्या माहिती तुमच्यापर्यंत बऱ्याच संस्था पोहोचवत नाही. बऱ्याच अशा काही कामं अशी असतात की ती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचतच नाही. ती पोहोचणं गरजेचं आहेच. ठीक आहे. तर संचालक मंडळ जे तुमचं आहे त्यामध्ये द कुलकर्णी जे तुमचे शिक्षकसुद्धा आहेत, 25 ते 30 वर्षाचा त्यांचा या क्षेत्रात अनुभव आणि 25 वर्ष त्यांनी केलेली प्राध्यापक आणि प्रिन्सिपल तसेच प्राचार्य म्हणून बघितलेली कामं, स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजला असलेलं त्यांचं ते प्राचार्यपद, त्या सगळ्या अनुभवाचा ठेवा त्या घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि ते ह्याला ट्रस्टला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यानंतर दुसरे जे आहेत उपाध्यक्ष ते आपले अशोक पाटील सर म्हणून आहेत. तिसरे जे आहेत सचिव मी तस्मिना शेख, डॉक्टर तस्मिना शेख, PhD स्कॉलर आहे मी. आपलं 4थं वर्ष आहे आणि ह्या निसर्ग उपचार ह्याच पद्धतीत माती उपचार आणि निसर्गातील त्या 3 पंचमहाभूतांपासून ताप या विषयावर अभ्यास चालू आहे माझा. प्रबंध लेखन आधीच माझे नियर अबाउट 3 जे लेख आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्या अनुभवातून तुम्हाला ते लेखसुद्धा पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार पुढच्या महिन्यातच. नोव्हेंबरमध्ये तो लेख, माझे प्रसिद्ध लेख जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आत्ताच काउन्सिल रजिस्ट्रेशन सगळ्यांनाच माहिती आहे का, महाराष्ट्राने ॲक्युपंक्चरला काउन्सिल रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. त्यामध्ये काउन्सिल रजिस्टर्ड ॲक्युपंक्चरिस्ट म्हणून मानाचं आम्हाला सगळ्यांना ज्यांना मिळालेले आहेत तो बहुमानाचं सर्टिफिकेट आमच्यापर्यंत ते पोचलेलं आहे. प्रत्येक 5 वर्षाला त्याचं रिन्युएशन असतं आणि आत्ता त्याचे पण पॉईंट्स अपडेशन चालू आहेत. ते सुद्धा तुम्ही मिळवावं आणि कसं मिळेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. ही एक अलाइड पॅथी ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आहे ना, ही सुद्धा ही एक अलाइड पॅथी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अप्रतिम त्याचा फायदा आहे. मी तुम्हाला सांगते 80% म्हणजे 100%पैकी 80% पेशंट्स ॲक्युपंक्चर या थेरपीने बरे होतात, पूर्णपणे बरे होतात, असं आमचं पूर्ण असोसिएशनचं मागणी सरकारने सुद्धा मान्य केली आणि याला काउन्सिल रजिस्ट्रेशन देण्याचा जे प्रबंध मागचा जो घाट घातला होता आमचे मेळ आहेत तिथे जे संचालक मंडळ आहे तिथे पण त्यांनी तो पूर्ण केला आणि परिपूर्ण काउन्सिल रजिस्ट्रेशन आमच्या सगळ्या जे तज्ज्ञ आहेत त्या व्यक्तींना मिळालेलं आहे, जे अभ्यासक आहेत त्यांना ते मिळालेलं आहे. ते सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. या संस्थेतून ते तुम्हाला मिळावं है ना. ते सगळे कोर्सेस जे आहेत 3 महिन्याचे, 5 महिन्याचे, 6 महिन्याचे, वर्षभराची जी कोर्सेस वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यामध्ये ॲक्युप्रेशर एक स्पेशल कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचेल 3 महिन्याचा. ॲक्युपंक्चर हे 1 वर्षाचा कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. फक्त मसाज थेरपी हा सुद्धा 3 महिने आणि 1 महिन्याचा कोर्स आहे. 3 महिने 6 महिन्यापर्यंत वेगवेगळे योग शिक्षक आणि योग प्रशिक्षण, वेगवेगळ्या योगाचे जे कार्य आहेत हे सगळे कोर्सेस तुमच्यापर्यंत संस्थेअंतर्गत सर्टिफिकेट कोर्स मिळणार आहे. तसेच मॅग्नेटिक थेरपीचा एक स्पेशल कोर्स आहे, तो सुद्धा तुमच्यापर्यंत संस्था पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. 1-2 महिन्याचा वेगवेगळा कोर्सेस. इलेक्ट्रिक ॲक्युपंक्चर जे आता तुम्ही बघत होता, वेगवेगळ्या मशिनरी कशा वापरायच्या, पेशंटला त्या गॅप्स आहेत, स्पाझम्स असलेला आहे, माणसाच्या हाडांचे वेगवेगळे विकार आहेत त्यापासून कशी मुक्तता करायची त्यांची. पॅरलाइज पार्किन्सनचे पेशंटसुद्धा यातून खूप
पटकन बरे होतात आणि ती पॅथी तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे. आपल्या संस्थेची कार्य मी मोजत होते आणि त्या कार्यामध्ये हे कार्य सामील आहे. संस्थेत शिक्षणासोबतच सेवा भावाला सुद्धा सर्वोच्च स्थान दिलं आहे. जसं की वर्षातून 4 विविध कार्यक्रम आपण करतो आणि त्यामध्ये शिबिरांना म्हणजे आपण संस्थेचं जे आहे संस्था स्थापन दिवस जो आहे तो तर आपण साजरा करतोच. आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे हे 3 दिवस अतिशय जोमाने साजरे करतो, आपली संस्था साजरे करते. त्यामध्ये आता तुम्ही सुद्धा सामील व्हा. कारण सामील का, तुम्ही संस्थेला संलग्नित झालेला आहात, विद्यार्थी असलात म्हणून काय, म्हणजे तुम्ही संस्थेला आता बांधील आहात की त्याची कार्यक्रमांना तुम्ही नक्कीच त्यामध्ये हातभार पण लावाल आणि सामील व्हालच, अशी आमची अपेक्षा असते. तुम्हाला वेळ काढला पाहिजे संस्थेसाठी. मैत्रीभाव म्हणजे मैत्री मिलन असा एक कार्यक्रम आपण सुरू करणार की तो वर्षातून एकदा येतो. त्याच्या तारखा वगैरे तुमच्यापर्यंत ग्रुपद्वारे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शिबिरं जी आहेत ती प्लॅन आउट आत्ताच मागच्या महिन्यात आम्ही 600 लोकांचं शिबिर घेतलं. त्यामध्ये हिजामा कपिंग थेरपी डायरेक्टली घेतली होती. खूप सुंदर असा प्रतिसाद आम्हाला तिथे मिळाला. त्याचे फोटो व्हिडिओज आम्ही शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. पण अशा शिबिरांना तुम्ही उपस्थित राहून एवढे मोठ्या प्रमाणात येणारे जे प्रेक्षकवृंद आणि पेशंट्स तिथे असतात त्यांना जर तुम्ही लाभला तिथे तुम्हाला लाभणार फायदा कसा की पेशंट तुमच्या हाताखालून जेव्हा जातोय ती प्रॅक्टिस होणं खूप महत्त्वपूर्ण असतं आणि ती प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. ज्या हिशोबाने तुम्ही सगळ्याच डॉक्टरांना बघितलं असेल, ॲलोपॅथी असो है ना, आयुष संदर्भात आपण म्हणतो की आयुर्वेदा असो है ना, योगा निसर्गोपचार असो, सिद्धा असो, होमिओपॅथी असो किंवा आपलं होमिओपॅथिक असो आणि ॲलोपॅथी असो, सगळेच जे अनुभवी तज्ज्ञ आहेत ते कधीही अभ्यास म्हणजे जेव्हा करतात आणि जेव्हा त्यांची ती अभ्यास चालू असतो तर आपण त्यांना ते प्रॅक्टिसच म्हणतात की डॉक्टर जे आहेत देविदास सर की ते त्या अभ्यासाला जेव्हा ते करत आहेत त्यांना ते प्रॅक्टिसच म्हणतात. आणि अशी प्रॅक्टिस सदोदित तुम्ही अपडेट व्हा स्वतः आणि म्हणून अशा सगळ्या प्रत्येक शिबिराला तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. का, आलेलं वेगळं पेशंट हे प्रत्येक पेशंट वेगळं असतं आणि तुम्हाला ते नवीन अनुभव देऊन जात आहे. नवीन अनुभव मिळालं की तुम्ही कोणत्याही पद्धतीचा रोगी जेव्हा तुमच्यासमोर आला किंवा आता तुम्हाला माहिती आहे की आमचं कालच एक सेशन झालेलं आहे ॲक्युपंक्चरमध्ये. सर होतात का तिथे? सौम्यवंशी सर, CAEचे पॉईंट्स आपल्याला घेणं गरजेचं आहे, तिथे होतात का? आवाज येत नाही आहे, अनम्यूट करा तुम्ही. बोला. कालचं जे CAE झालं आता केवल हॉटेलला आपलं सकाळपासून 10 ते आणि तिथे तुमचे CAEचे पॉईंट कव्हर झालेत का? हो, माझे झालेले सगळे झालेत ना. आता जे नवीन नवीन CAE होते ना तिथे इतकं सुंदर मार्गदर्शन चालू आहे. तिथे पुरी आणि सर आलेले होते आपले गोवाचे दोघंही नियर अबाउट 25-26 वर्षाचा अनुभव होता त्यांचा ॲक्युपंक्चरमध्ये. त्यांनी वेगवेगळे अनुभव शेअर करताना त्यांनी स्ट्रेसमधून म्हणजे काहीच नव्हतं, फक्त स्ट्रेसमधून सुद्धा फक्त DU पॉईंट दिला, DU 20 पॉईंट दिला त्यांना डोक्यावर आणि लगेच प्रसूती झाली असा एक अनुभव शेअर केला सर. म्हणजे चौथं अपत्य, त्यांना मुलगी होऊ नये म्हणून खूप स्ट्रेस आलेला आणि त्यांची प्रसूतीच होत नव्हती. मग आपल्याला किती पॉईंट्स माहिती आहे, आपण शरीरावर वेगवेगळे पॉईंट्स ॲक्युपंक्चरचे देतो आणि त्यातून फक्त त्यांनी DU 20 पॉईंट देऊन आणि ती 2 ते 3 मिनिटात ती प्रसूती झाली बरं का. असं एक अनुभव सर आपले हे शीतलीकर सर होते ना तिथे त्यांनी दिलं. आणि हे पुरी म्हणून ते सर आहेत ना त्यांनी पण स्ट्रेसमधून पण बरेच जे आपल्या बोलण्यातून किंवा त्यांची सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर जेव्हा आपण पेशंटला ट्रीट करतो आणि ज्या आपण ट्रीटमेंट्स देणार आहोत, आवाज कसा आहे, तर त्या ट्रीटमेंट्स आणि त्या अनुभव त्यांचे जे शेअर केलं ना सर अप्रतिम होते. आपले जे आता आपण पॉईंट्स कव्हर करतो आहे तर त्यातून वेगळे वेगळे अनुभव आपल्याला मिळतात. ह्या अनुभवाचा साठा आपल्याला हवा म्हणजे हवाच आहे. तरी पण आहे ना सगळे का कव्हर करायचे, कारण नवीन नवीन तिथे आहेत ना येणारे जे आहेत
त्यांचा अभ्यास इतका गाढा आहे, 40-40, 50-50 वर्षाचा अनुभव आहे. आणि जे तिथे लोक आलेले आहेत, पेशंटसुद्धा येतात सर, पेशंटसुद्धा येतात. अशी पेशंट्स बघायला मिळालेत आम्हाला काल की पूर्ण म्हणजे त्यांचा अश्रुडिंब हे ड्राय झालेला होता. पूर्ण जसे तळे पडलेले होते ना, तशी जिभेला तडाखा, पूर्ण शरीराला कुठलेच जे औषधी कुठल्याच मान्य म्हणजे ॲक्सेप्ट करत नव्हते. अशी एक आलेली जी होती तिथे फिमेल पेशंट होत होते. पण मग त्यांनी जे अनुभव सांगितले अप्रतिम. आता इथे बोलताना 1-1.5 तास जाईल माझा. आपल्याला त्याविषयी थोडंसं घेतलं पाहिजे संदर्भ. असे पेशंट जर आपल्या म्हणजे काय होतं की एखादा पेशंट असं काही देऊन जातो की पुढचे येणारे 4 पेशंट आपण असे ट्रीट करतो की सर ते आपल्याला म्हणजे काही मिनिटात आपण ही ट्रीटमेंट देऊ. आपण म्हणतो ना आपल्या ज्या ट्रीटमेंटला बराच वेळ लागणार आहे, अशी ट्रीटमेंट आहे की आपण लगेच रिझल्ट देऊ शकतो. अशा ट्रीटमेंट्स आहेत आपल्या पॅथीमध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रॅक्टिस होणं. आणि शिबिरांमध्ये किंवा जिथे आपण निघत नाही, आपण आपल्या कामांमध्ये किंवा इतकं व्यस्त असतो की आपल्याला निघायला वेळच नसतो. पण हे जी आपण शिबिर आणि संमेलनं अटेंड करणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे असं मला तिथे वाटलं. मस्त अनुभव आला आहे, मस्त अनुभव आला आहे कालचा. आणि त्यातून आपल्याला घेतलंच पाहिजे. मी सगळ्यांना पण आता आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना असो किंवा इथे डॉक्टर्स आहेत सगळे बरेच जण, तर त्यांनासुद्धा एक म्हणजे सल्ला आहे मला, फुकटचा आहे म्हणा. आपण फुकटचे सल्ले देतच नाही कोणाला समोरचे. म्हणजे आता समोरचे विद्यार्थी आपले पुढे यांना पण ही तज्ज्ञच म्हणावे लागतील की पुढे त्यांना त्यांचा अभ्यास वाढवायचा आहे. तर त्यांनी पुढे ह्या सगळे जे माध्यमं मिळतात तिथे शिबिरं अटेंड करून पेशंट सगळे वेगवेगळे हाताळायची, हिस्ट्री घेऊन त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची आहे आणि ती अनुभवातून आल्याशिवाय त्यांना पुढे अवघड होईल. मग ही शिबिरं आणि त्यांनी ती प्रॅक्टिकल्स, दिनेश आहे, विठ्ठलदादा आहे, मयूरदादा, राणीताई, सगळ्यांनी ती अटेंड करावी. ठीक आहे. आता पुढची जी सेशन्स होतील, शिबिरं होतील, ग्रुपला माहिती आली की त्यांनी ते बघणे गरजेचं आहे. आणि येऊन इथे 50-60 पेशंट हाताखालनं काढणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं आहे, मला मान्य आहे रेड अलर्ट आहे आज. आपले 3 जे शिक्षक आहे, संचालक मंडळ, त्यांनासुद्धा यायला आज जमलेलं नाही आहे. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही ऑफलाईनच जास्त देणार, कारण हे क्षेत्र कसं आहे, नुसतं ऑनलाईन वरचेवर व्हर्च्युअल प्रॅक्टिस काहीच उपयोगाची नाही आहे. टचिंग थेरपी आहे आपली, है ना. दाबेचं मायेचा स्पर्श आहे, मसाज थेरपी आहे, पंक्चर आहे, प्रेशर आहे. तर नुसतं हे बोलून आणि नुसतं ऐकून शक्यच नाही. मी प्रत्येकाला म्हणे 2 महिन्यात ना, आता पुढचा आठवडा तर आपल्याला ऑफच आहे. 5 तारखेला सुट्टी आहे. म्हणून ह्या आजचं व्याख्यान होणं गरजेचंच होतं, बरोबर आहे ना. मग दिवाळीच्या वेकेशन्सलाही अजून आदेश आलेले नाही आहेत आपल्याला की किती सुट्ट्या मिळणार. बराच वेळ आहे जूनपर्यंत. आपली प्रॅक्टिस ट्रिपल होणार, ते पण मान्य आहे. वेळ काढा, है ना. जिथे जास्त मॉब जमतो आहे, लोक तिथे जेव्हा येतात तर काय त्रासातून कशामुळे त्यांना हा त्रास झाला आहे आणि ती कोणत्या थेरपीने, आपल्या एवढ्या थेरपी वेगवेगळ्या आहेत, कोणती थेरपी आपल्याला तिथे मार्गी लागणार आणि काय द्यायचं आहे. कारण माझं बघा आता खरंच सांगते की असा अनुभव आहे, निसर्ग उपचारातला आपला अभ्यास, एवढ्या थेरपीज आहेत. एकाच थेरपीने फक्त मी माती चिकित्सा दिली केवळ. काहींचं म्हणणं आहे फक्त योगा थेरपीने आहे, काहींचं म्हणणं आहे फक्त एकाच थेरपीने पेशंट रिपेअर होईल. मान्य नाही. माझं पर्सनल मत आहे, सगळ्यांचं वेगळं असू शकतं. मी काय दिलं, एका आता व्हेरिकोज वेंडला तिथून मी रक्तमोक्षण करून घेतलं. व्हेरिकोज वेंडला त्यांना शेक दिला, मी गरम थंडाचा शेक दिला, कारण सूज होती. पेशंट काय आहे, शुगर पेशंट आहे. आता माझ्याकडे 10-15 दिवसापासून शुगर पेशंट आहे. इतकं कठीण त्यांना व्हेरिकोज आहे की विचारू नका. व्हेरिकोज वेंडला आपण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रक्तमोक्षण करताना इट इज व्हेरी हार्ड, टफ. काय एखादी नस फुटली तर ती रक्तभंबाळ परत बंद होणार नाही. त्याला अतिशय डीप नॉलेज पाहिजे, कुठल्या नसा कुठे आपल्याला तिथे लगेचच प्लाझ्मा जमा होऊन तिथे ब्लॉक झाला पाहिजे, रक्त थांबलं पाहिजे. हे आपल्याला नसांचा अभ्यास, ॲनाटॉमी व्यवस्थित माहिती पाहिजे, पॅथॉलॉजी माहिती पाहिजे, है ना. शरीरशास्त्र व्यवस्थित आलं की ते आपल्याला नसा व्यवस्थित कळल्याच पाहिजे, है ना. फिजिओलॉजी माहिती पाहिजे. आणि त्या अनुभवातून आपल्याला कळतं की हे असं पेशंट आहे तर ह्याला काय दिलं पाहिजे, बरोबर आहे का. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 2 गॅप आहे,
स्पाझम व्यवस्थित भरपूर साचलेला आहे, युरिक ॲसिड संचय झालेला आहे, पण युरिक ॲसिड आहे, पित्त साचलेलं आहे आणि तुम्ही अग्निकर्म करणार, कसं काय शक्य आहे का? ते चुकीचं आहे ना. तुम्ही विचारा आधी, हिस्ट्री घ्या त्याचं कुठलं ते दोष आहेत, कुठल्या दोषाला ते. आता कफ प्रवृत्ती आहे अतिशय जास्त, त्याला सांधेवात पण झालेला आहे, कफ प्रवृत्ती आहे, कोणती ट्रीटमेंट त्याला द्यायची आहे? बरोबर. तुम्ही म्हणता वात आणि पित्त प्रकृती, त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे हां ना. आणि तुम्हाला मलसंचय झालेला आहे, काय देणार आहे? कोणता एनिमा देणार? हां, कोणती बस्ती द्यायची आहे, काय वापरायला पाहिजे तिथे, कोणतं तेल वापरा? अरे हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि नुसतेच तुम्ही निसर्गोपचार तर तज्ज्ञ म्हणताच येणार नाही तुम्हाला. आणि म्हणूनच आपण म्हणतो गुरूंच्या सानिध्यामध्ये किंवा अभ्यास त्यांचा ज्यांचा नाही, अर्धवट ज्ञान खूप चुकीचं कुठेतरी घेऊन जाणार तुम्हाला. म्हणूनच जिथे अगदी तज्ज्ञ व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे अनुभवाचा साठा आहे, अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहून शिबिरं करायची. कसे पेशंट ते हँडल करत आहेत, अशा व्यक्ती कसं पेशंटबरोबर बोलत आहेत, त्यांचं कम्युनिकेशन बघणार तुम्ही. एका पेशंटबरोबर तसं कम्युनिकेशन करणार. झाल्यानंतर त्याचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कन्सर्न फॉर्म भरायचा आहे. आणि कन्सर्न फॉर्म भरून घेतल्यानंतर, हिस्ट्री घेतल्यानंतर कोणते उपाय करणार ते लिहायचं त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला ती ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि असा सानिध्य लाभणार तुम्हाला वेगवेगळ्या शिबिरांमध्ये. ते तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे. आणि या संस्थेमधून जे मिळणारे जे विविध उपचार पद्धतीच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्याचा सातत्याने जो प्रयत्न केला जातो आहे, तो शिबिरांच्या माध्यमातून. ठीक आहे. आणि शैक्षणिक सोयी आहे तिथे, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन करणारी जी लोक आहेत, आवश्यक त्या सुविधासुद्धा इथे तुम्हाला सगळ्या उपलब्ध आहे. आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा संस्थेचा एकमात्र नाही, विविध खूप उद्दिष्टे आहेत. त्यातला हे एक उद्दिष्ट आहे जे तुम्हाला, म्हणजे आमच्या संस्थेचा तसा ध्यासच आहे की ते तुमच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. आणि म्हणून विठ्ठल दादा आणि सूर्यवंशी दादा, तुम्ही बघत आहात की ह्या संस्थेमधून तुम्हाला हे जे मार्गदर्शन मिळणार ना, ती तुम्हाला खूप लांबपर्यंत पोहोचवणार. स्वतःच्या संस्थेचे मोठे मोठे तुम्ही डायरेक्टली 50-50 बेडेड आपण तिथे काय करायचं आहे, पॅरालाइज पेशंट आणायचे, पॅरालाइज पेशंट पण आणायचे आपल्याला. आणि 50 बेडेड काय 100, देविदास सर आपल्याला 100 बेडेड हे करायचं आहे. कुठले आपल्याला निरोगी व्यक्तीच नाही, आपल्याला ना ओल्ड एज केअर करायचे, त्यांच्या पण सेवा करायच्या. हां, वृद्ध व्यक्तींच्या पण सेवा आपल्याला करायच्या आहेत. अशा व्यक्तींना आपण सगळ्या सोयी देणार. आता भविष्यातील दृष्टी, आमच्या संस्थेला आर्थिक फक्त खूपच अधिक खूप कोर्सेस करण्याच्या मागे आम्ही पडलेले नाही आहेत. आम्ही सांगितलं की बरेच कोर्सेस आहेत, 1-2 महिन्याचे पण कोर्सेस आहेत. जसं आता मी म्हणते की रक्तमोक्षण आता तुमच्या ह्या कोर्समध्ये नाही आहे, बरोबर आहे ना. रक्तमोक्षण जळूने करतो आपण, सविताताई जळूने रक्तमोक्षण करतो, कपिंग थेरपीने करतो, डायरेक्ट लाईनअप पिनिंग टाकून रक्तमोक्षण करतो. हे विविध प्रकार आपल्याला शिकायला मिळतील. ॲक्युपंक्चर थेरपीमध्ये त्याची आम्हाला परमिशन आहे, शिकवण्याची परमिशन आहे. पण संस्था तुम्हाला ते सर्टिफिकेट जे 2 वेगळ्या महिन्याचे कोर्सेस त्यामध्ये देऊ करेल. आणि संस्थेचा ते विविध कोर्सेस, अजून नवीन कोर्सेस आणण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांना रोजगार, संस्थेचे महत्त्वाचं उद्दिष्ट बघा, विद्यार्थ्यांना रोजगार. आमचं तुम्हाला लिफलेट पॅम्पलेट तर दिसतच आहे. आम्ही बघा इथे एक विद्यार्थी आहे, त्याचा अनुभव तुम्हाला आत्ताच ऐकवणार आहोत की तो त्याचा कोर्स झाला आहे पूर्ण आणि तो इथे इंटर्नशिपला आहे. त्याचा अनुभव तो तुम्हाला सांगून दाखवेल की आमच्या संस्थेने त्याच्यासाठी काय प्रयत्न केलेला आहे, इंटर्नशिप मिळवून देण्याचा सुद्धा. आणि दुसऱ्या अजून आमच्या संस्थेशी संलग्नित असलेले जे सेंटर्स आहे तिथे त्यांना अभ्यास म्हणून, आता पंचकर्माचा त्याचा झालेला नव्हता, फक्त योग व निसर्गोपचार कोर्स झालेला. अशा सेंटरमध्ये आहे तो पंचकर्म करणार, अशा सेंटरमध्ये पाठवू जिथे ते फिजिओथेरपी पण सगळं शिकवून घेणार, अशा सेंटरमध्ये पाठवू जिथे निसर्गोपचार आणि योग असा प्रसारित झालेला आहे की तिथून त्याला ज्ञानाचा भंडार मिळणार. आणि असे विद्यार्थी स्वतःचा सेंटर टाकणार आहे. त्याचं ध्येय बघा, तो तुम्हाला बोलून दाखवलं काय ध्येय आहे, कुठल्या ठिकाणी आहे. आणि येस, हां बोला सुभाष दादा, ओपन करते मी, बोला. अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला, तुम्ही स्वतःच अनम्यूट होऊ शकता सर.
सुभाष सर, तुम्हाला बोलायचं आहे का? अनम्यूट होऊन बोला. तुम्ही हात रेस केलेला आहे, हँड रेस केलेला आहे. आपण हे चर्चेतून एकमेकांशी बोलण्यातून घेऊ शकतो. हां, आत्ता एक विद्यार्थी इथे आहे, रितेश म्हणून, त्याच्याशी तुम्ही बोलणार. खुर्ची घेऊन येतो का? आणि हे सगळं उलटून करून लागावं लागेल. काय प्रयत्न केले ते बोलणार आहे, कारण हे संस्थेचं एक उद्दिष्टामधून हे एक उद्दिष्ट आहे आणि तो तुमच्याशी बोलतोय. माझं नाव रितेश ढोके, मी संभाजीनगरचा राहणारा. मला 1 वर्ष पूर्ण झालेत योग निसर्ग कोर्स करून, पण 2 महिने झाले काही रिझल्ट दिसत नव्हता. मग मॅडमची ओळख झाली. मग मी इथे आलो, मॅडमची इथे आलो. म्हटलं मॅडम असं माझं ध्येय आहे, मला भविष्यात मोठं सेंटर उभं करायचं आहे आणि सेवा करायची आहे. तर त्या हिशोबानं मी इथं आलो. पण इथं जितकं मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त मला मॅडमकडून भेटलं. इथं पंचकर्म हॉस्पिटलमध्ये मी जॉईन झालो. तिथं पंचकर्म शिकला. मॅडमच्या हाताखाली मी फिजिओथेरपी पण शिकली. कोर्स नाही झाला पण शिकून गेलो मी. पण अजून मोठं म्हणजे मॅडमकडून मला खूप काही शिकायला भेटलं. ॲक्युपंक्चर वगैरे वगैरे. कपिंग करतो, खूप सुंदर कपिंग करायला. त्याचं अजून एक सांगते. विठ्ठल दादा डायरेक्टली म्हणजे आल्यानंतर त्याने कुठेच थांबला नाही. अजिबात कुठल्याही कामाला लाजत नाही, कुठल्याही कामाला तो. आणि अशीच लोक पुढे जातील. डायरेक्टली एक म्हणजे तुम्हाला हे वाटणार नाही. त्याने एक व्हिडिओ काढलेला, मी तुमच्यापर्यंत ग्रुपला टाकलेला नाही. म्हणजे जुन्या नाशकातलं एक पेशंट हाफली पॅरलाइज झालं होतं. ते 1 वर्षानंतर बाहेर आलं पूर्ण. बेस तर त्याने ते पेशंट सर घेतलेलं आहे. डायरेक्टली बेडवरून ज्याला उठता येत नव्हतं अशा पेशंटला 10 दिवसाची माझी ट्रेनिंग झाल्यानंतर त्याने ते पेशंट हाताळलं आहे. आणि आत्ता ते पेशंट डायरेक्टली चालायला लागलेलं आहे आणि विदाऊट काही न घेता तो उभं राहतोय. विचारा, बेड रिडन पेशंट, जे बेड रिडन आपण म्हणतो ना, की जर झोपलेला आहे तर त्याला उठवून बसवा, बसलेल्याला उभं करा, उभं केलेला चालवा आणि चालता लोकांना पळवा. तर ह्या पोराने ते कामगिरी करून दाखवली की अशा एवढ्या क्लायमेटमध्ये जे पेशंट बेड रिडन असतात ते लवकर उठतच नाही. सुभाष सर उठत पण नाही. आणि इतकं म्हणजे ऊन नाही आहे, कोवळं ऊन नाही आहे. हाडांच्या शिचवतेमुळे आपल्याला लेपणं असतात, विविध लेपण आपल्याला लावतो आपण, आहे ना रेणुकाताई. तर ती लेपणं लावण्याची पण सुविधा नाही आपल्याला. सण हेच नाही आहे. सूर्यकिरणं आपल्याला, कोवळी किरणं आपल्याला अर्धा पाऊण तास द्यावीच लागतात. ती आपण देऊ शकत नाही. आता बघताय तुम्ही, पण मेपासून तर सप्टेंबर आता संपायला येईल तरी पावसाने आपला थांबवलेला नाही, रोग थांबवलेला नाही आहे. आणि त्यामुळे पेशंटची आपली सगळे हालच होत आहेत. बरोबर ना? आपण काय म्हणतो, आपल्या पेशंट्सला विटॅमिन डी पाहिजेच पाहिजे. सूर्य हा सगळ्यात मोठा आपल्या पंचमहाभूतापैकी एक महाभूत आहे अग्नितत्वातलं. आणि ते तत्व आपल्या पेशंट म्हणजे आपले पेशंट्स काय आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही आहे. आणि त्यामुळे हाडांची चिसवता किंवा जो त्रास आहे, मणक्यांचे विकार आणि पॅरलाइज पेशंट्सला सुद्धा आपण पटकन बाहेर काढू शकत नाही. आणि ह्या पोराने त्या बाबाला उठून उभं करून टाकलेलं आहे. चालतोय तो बिंदास. कोड्याचं सकाळ आहे म्हणा उभं तर तो बिन. मी आता त्याचा एक फोटो बघितला, त्याने मला व्हिडिओ तिथून पाठवलेला. डायरेक्ट हाताची एक्सरसाइज, वजन घेऊन ते एक्सरसाइज बिना कुठलंच म्हणजे हे घेतलेलं नाही, सपोर्ट घेतलेला नाही आणि डायरेक्ट उभा आहे. तो उभाच राहू शकत नव्हता. विदाऊट सपोर्ट तर मी त्याला बघितलेलंच नव्हतं. जेव्हा मी त्याला ट्रीटमेंट द्यायला 10-15 दिवस मीच होते सुरुवातीला आणि नंतर यांच्या हातात मी ते पेशंट दिलेलं आहे. अशा पेशंट्सला काढणं म्हणजे तुम्हाला काय एक सांगू का तुम्हाला, स्वतःला आपण म्हणतो ना की कसं वाटतं ते, आपण म्हणतो ना आपला आत्माच आपल्याला असं म्हणतो की हां मी काहीतरी केलेलं आहे ना, मी काहीतरी केलेलं. स्वाभिमान वाटतो स्वतःवर, अभिमान वाटतो स्वतःवर, काहीतरी केल्याची जाणीव होते. आणि पेशंटला जेव्हा ज्या प्रकारे ह्याने किती मेहनत केली आहे त्याचा प्रत्यय आला आहे, त्याचा प्रत्यय आहे. जेव्हा पेशंटकडून ह्या पद्धतीचे आपल्याला रिपोर्ट्स मिळायला लागलेत की अशा पद्धतीने केला आहे, तर तुम्हाला जो आनंद होतो तो निराळाच. अशा पद्धतीने आपल्याला पेशंट रिकवर करायचे.
काय मिळतं त्याच्यातून? हा देवीदास सर, अशी पेशंट रिपेअर झाले तर कसं काय मिळतं आपल्याला? समाधान. पेशंट ट्रिपल झाला तर तरच कळतं ना. एक्झॅक्टली. खूप सुंदर असा अनुभव आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव तुम्हाला पण येणार आणि हे अनुभव तुम्हाला घेतले पाहिजे. लांब बसून घेता येत नाही, लांब बसून घेता येत नाही. ठीक आहे, हे झालं आहे. हां, आता हां, विद्यार्थ्यांना रोजगार आपल्याला सगळ्यांना ह्याने माहिती आहे का, जिथे आपण जिथे काम करतो आहे ना तिथून सुद्धा स्टायपेंड, म्हणजे ज्या संस्थेत काम करतो आहे त्याला इंटर्नशिपला आपण तर देणार, संस्थेला सगळ्यांनाच माहिती आहे, काहीच लपलेलं नाही का, संस्थेला देणार. पण जिथे इंटर्नशिप करतो आहे तिथून सुद्धा त्याला पगार मिळवतो आहे. विचार करा, हा पोरगा आता कोर्स झालेला आहे, आईवडिलांचं काही न घेता स्वतःच्या बळावर त्याने इथे इंटर्नशिप पण करतो आहे, त्यातून आणि अर्निंग लर्निंग चालू आहे, त्याचं अर्निंग पण चालू आहे. असा बेस तयार करायचा. पण कुठेच खर्च नाही आहे त्याला, जेवणाचा खर्च स्वतः काढतोय, स्वतःचा स्वतः एवढं पेमेंट आहे त्याला तिथे छान की त्याचा स्वतःचा खर्च करून सगळं लर्निंग पण चालू आहे. असं संस्था आपण प्रयत्न करू, आपल्या संस्थेकडून तुम्हाला रोजगार मिळेल. संशोधन क्रिया, जसं आता फक्त योग निसर्गोपचार झाला आहे, कपिंग करतोय धडाधड, स्टिम्युलेशन लावतोय, पॉईंट्स थोडेसे अजून त्याचे कवर करायचे आहेत की कोणते कोणते बाकी, कारण मी त्याला तेवढा जसा पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. ऑक्टोबरनंतर देणारच आमचं ठरलेलं आहे की, कारण मुलीचं लग्न आहे माझं 5 तारखेला, त्याच्यात आमची सगळी संस्था सगळे तिथे असणार आहे, तर 5 तारखेला तुम्हाला सुट्टी असणार आहे. तर इथे संशोधन क्रिया कर्म ते तुमच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. एक असाइनमेंटचं बुक दाखवू, संशोधन कसं करायचं. तसं आता रितेशला कंपल्शन आहे की त्याच्या इंटर्नशिप तुम्हाला पण असेलच, इंटर्नशिप सगळ्यांना 6 महिन्याची कंपल्सरी करायची. प्रॅक्टिस करा आता तुम्ही तुमचे, पण फक्त अभ्यास नाही, माहिती नाही कसले, नुसतंच सेंटर टाकून बसायचं बरोबर नाही आहे. इथे तुम्हाला सगळ्यांना हे असाइनमेंट बुक मिळणार आहे, जर मी व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल तर. आणि हे असाइनमेंट बुक संस्थेकडून तुम्हाला मिळतं. तुम्ही जास्तीचं जर लिखाण काम करत असाल तर कवर मिळेल तुम्हाला. हे कवर पूर्ण माहिती निश्चित, तुमचे जे नंबर आलेले आहेत, कन्फर्मेशन लेटर आहे, ID नंबर वगैरे त्याच्यावर टाकावा लागतो है ना. स्टुडंट्स नेम, तुमचं नाव आहे, रजिस्ट्रेशन एक नंबर मिळालेला आहे तुम्हाला, तो तुमचा युनिक नंबर असतो. माझा जो मुद्दा आहे संशोधन कार्य, त्याच्यामधून तुम्हाला हे सांगते, प्रत्येकाला हे करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. 20 मार्काचं आहे असाइनमेंट. सगळ्यांना दिसतंय? दिनेश दादा, मयूर दादा, सुभाष सर है ना. अजून कोण कोण आहे इथे आता उपस्थित? हां, रेश्माताई आहे, साधना, लक्ष दे बेटा. हां, सविता मॅडम, अजिबात लक्ष नाही तुमचं, इतके जवळ राहून सुद्धा तुमची उपस्थिती खूप कमी आहे. लांबच्या लोकांचं मी ॲडजस्ट करू शकते. सुभाष वाघ सर मला इथे रेस दिसत आहे. दिवेकर दादा आहे, सोमवंशी सरांशी माझं बोलणं झालं आहे, दिनेश जगताप आहे, मयूर आलेला आहे इथे, गुड. रेणुकाताई तर खूप इंटरेस्ट घेऊन करते आहे, मला त्यांच्याशी पुढे बऱ्याच अपेक्षा आहेत सगळ्यांकडून. आता हे बघा, इथे कसं करायचं माहिती का, ह्याच्यामध्ये 3 विषय आपल्याला एकाच बाई जर कवर करता आले नाही ना तर 3 वेगवेगळे कवर घेऊन टाकायचे. पहिला योग निसर्गोपचार, त्याच्यामध्ये थेरपीज वगैरे सगळ्या लिहायच्या आहेत. किती सुंदर पद्धतीने ह्याने तयार केलेले बघा, फोटो वगैरे लावून दिसतंय का. त्यांनी स्वतःची पण लावलेली फोटो, डायरेक्ट पिक्चर्स इसका होगा ना, स्वतःची फोटो लावलेली आहेत बरेच जणांनी, योगामध्ये लावलेली आहे. जेव्हा ते वाफेचं घेत आहे, माती चिकित्सा करतायत, त्यांनी स्वतःची फोटो लावलेली आहेत है ना. चिकित्सेची मी तुम्हाला सगळे असाइनमेंट 1-2 तुम्हाला स्वतः इथे आल्यावर बघा कसे कसे असाइनमेंट करतायत ते. वो काळे सर जॉईन नहीं हुए, सचिन काळे सर, कॉल करो उनको, कल बात हुई थी. हां, तर ह्या पद्धतीने आपल्याला असाइनमेंट करायचं आहे हे. आणि ह्यामध्ये संशोधनात्मक काय आहे लक्ष द्या, संशोधनात्मक काय आहे. आता ह्या रितेशने काय केलं आहे, त्या पेशंटला बरं केलं आहे आधी, म्हणजे त्याचं बिफोरचे आपण चालणारे किंवा जे बसून होते ते सगळे व्हिडिओ फोटोज घेणार, नंतर ह्याने काय रिपेअरिंग त्याने केलेलं आहे ते घेणार, डायरेक्टली टेस्टमोनियल पाठवायचं आहे की ह्याने हे केलेलं आहे. तुला लक्षात, फोटो आणि व्हिडिओज लागतील आपल्या, तू स्वतः असलेल्या. आणि तुम्हीसुद्धा कुठलंही प्रॅक्टिकल किंवा काही करत असाल त्याचे फोटो व्हिडिओ घ्या. हे संस्थेअंतर्गतच नाही, पुढे कारण इंटर्नशिपला तुमचे असे फोटो व्हिडिओज तुम्हाला डायरेक्टली ह्याच्यामध्ये चिटकवता येतील. ठीक आहे. आणि ते व्हिडिओ जे आहे त्याला तुम्ही QR कडून त्याच्यामध्ये लावू शकतात.
आलं लक्षात सगळ्यांना? ह्या पद्धतीने वेगवेगळे 3 विषय आपण कव्हर करूया. षटकर्माचं योगा जेव्हा असेल तुमचा योगा थेरपी म्हणून त्याला एक वेगळं बनवायचं आणि तुम्हाला सगळे प्रश्न 15 प्रश्न ह्याच्यामध्ये त्याची उत्तरं लिहायची आहेत. 15 प्रश्न मिळणार, प्रत्येकाला 2 पानी उत्तर लिहायचं आहे आणि ते लिखाण काम आहे. ठीक आहे. त्याला तुम्ही पिक्चरायझेशन पेन्सिलीने वगैरे करू शकता. ज्यांना त्रास आहे कळालं नाही त्यांनी एखादं जुनं जे आहेत इथे सगळे आहेत भरपूर असाइनमेंट्स ते थोडंसं समजण्यासाठी घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. आहे सगळेजण? लक्ष आहे सगळ्यांचं? कळतंय सगळ्यांना? ठीक आहे. तर ही झाली मी तुम्हाला ह्याच्यामध्ये संशोधन काय आहे असं म्हणणं आहे. तर संशोधन म्हणजे नवीन पद्धतीने कुठला एखादा तुम्हाला थेरपी, आता फॉर एक्झाम्पल कान ऑरिक्युलर, माझ्या एका विद्यार्थीने काय केलं माहिती आहे का, ते गरम पडत होते, पाणी येत होतं सारखं कानातनं, तर एका विद्यार्थीने मागच्या बॅचमध्ये ऑरिक्युलर पॉईंट्स लावले ॲक्युप्रेशरचे कानाला, इथे लेप देऊन म्हणजे 8 दिवसात तो पू सारखं यायचा आणि ऑरिक्युलरमध्ये त्यांनी कानामध्ये डायरेक्टली सक्शन कसं केलं माहिती आहे का, ऑरिक्युलरची ट्यूब येते ती कानामध्ये ठेवून त्यांनी तिथे फायर केलं, फायर कपिंगसारखं, आणि त्याच्यातून सगळा मळ बाहेर निघाला. ठीक आहे. सगळा बाहेर मळ काढल्यानंतर शेक आणि लेपणं 8 दिवस देऊन ते पूर्ण रेड, म्हणजे इतकं सुंदर संशोधन आहे ते बघा. 8 दिवसाचं त्यांनी ते केलेलं, त्याच्यावर उपचार पद्धती ती पूर्ण व्हिडिओग्राफी आणि ऑडिओग्राफी करून ठेवलेली आहे. आणि त्यातून ते शेक इथे जो आहे लेप दिला, रेग्युलर लेप दिवसभरातनं शेक तिने वापरलेला आहे, इन्फ्रारेड लाईटचा शेक वापरलेला आहे, त्यातून तो मळ पूर्ण बाहेर काढलेला आहे. त्या ह्याच्याने ऑरिक्युलर म्हणतात त्याला, ते ऑरिक्युलर लावून पूर्ण मळ बाहेर काढले आणि त्या कानाला पडदा न त्याला टच न करता, पडद्याचं काहीच नुकसान न होता असं संशोधन केलेलं आहे. सुंदर असा रिझल्ट आहे. तिथे पाणी येणं, ते दुखणं, वेदना आणि कानामधलं जी टिटाणस आम्ही म्हणतो तसं ते आवाज येणं सुद्धा बंद झालेलं आहे. इतका सुंदर रिझल्ट तिने दिलेला आहे. आणि त्या मुलीला आता तुमच्या, हो मॅडम साधनाताई, तर ह्या रिझल्ट असा जो आहे, असे जे संशोधन करतात त्यांना वेगळं एक सर्टिफिकेट संस्थेकडून दिलं जातं, काही नवीन करून दाखवलं आहे. त्याचं काय तुम्ही करा, एक छोटासा पेपर प्रेझेंटेशन करू शकतो आपण. साधना म्यूट करशील. तर ह्या पद्धतीने तिने नवीन उपक्रम केला आणि त्याला संस्था एक नवीन त्याला जोड म्हणून त्याचं व्हायरल केलं, पब्लिकेशन केलं, न्यूजपेपरमध्ये पण टाकलेलं आहे. ती न्यूज आम्ही टाकत असतो मध्ये आणि डायरेक्ट तिला हायलाईट करून संस्थेने सगळ्या संचालक मंडळातील अधिकारी बोलून त्यांच्याकडे तिला प्रशस्ती पत्रक देऊ केलेलं आहे. काय करणार संस्था? हे करणार, नक्की करणार. आलं लक्षात? कळतंय? ठीक आहे. म्हणजेच हा रोजगारी, हा सेवाभाव तर आहेच आणि सगळ्या सेवेच्या ज्या संधी आहेत त्या तुम्हाला मिळाव्या म्हणून संस्था प्रयत्न करणार. योग, पंचकर्म, निसर्गोपचार, फिजिओथेरपी या सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना आपण तिथे त्यांना नाव कसं त्यांचं होईल, त्यांना पुढे कसं आणता येईल ती आपली संस्था प्रयत्न करणार. एकंदरीत निसर्ग विद्यानिकेतन ही केवळ शैक्षणिक संस्था नाही, केवळ संस्था नाही तर ती सेवाभावी वृत्तीने कार्य करणारी अशी संस्था आहे. आरोग्य, योग याचा प्रचार करायचा आहे आणि ही प्रेरणादायी संस्था तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचला म्हणून तुमचेही अभिनंदन. आमचा रितेश इथपर्यंत पोहोचला, त्याला मार्ग जिथून पण मिळाला असो, त्यांचेही अभिनंदन. आणि पुढे या संस्थेतून मिळणारे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तर तुम्ही बघाच. आत्ता परीक्षा द्यायची आहे तुम्हाला आणि ती कशी द्यायची त्याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. 1 तास कसा झाला माझ्याही लक्षात आलं नाही, कारण पुढे आपल्याला अजून थोडंसं व्याख्यान आपल्या हाडासंदर्भात आहे, पण आज आपण टाळू, कारण हे खूप गरजेचं मला तुमच्यापर्यंत पोचवायचं ज्ञान जे आहे ती परीक्षा. कुणाला मराठी कळत नाही असं कुणी आहे का? हिंदी किंवा इंग्रजी बोलावं मध्ये? किसी को कोई प्रॉब्लेम? मराठी समझ लीजिए अच्छे से. आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होते. विठ्ठल दादा, साधना बेटा, या खूप छान समजून घ्या. देविदास सर, हायेस्ट रँकर्स आपल्याला बनायचं आहे, कारण संस्थेच्या मागचे जे आहेत एकदम सुरुवातीला किती माहिती का 73% हायेस्ट होता, मग नंतर ते 69 पर्यंत पोहोचलं, मग 84चा हायेस्ट होता पहिला. ह्या वर्षीचा जो हायेस्ट रँकर आहे डायरेक्टली 92% आहे. पूर्ण नाशिक जिल्ह्यात
15 तालुके आहेत पूर्ण नाशिक जिल्ह्यात 15 तालुके आहे. हो, माझ्याकडनंच तुम्हाला ते फुलगुच्छ पाठवते संस्थेसाठी. मिळालं फुलगुच्छ सगळ्यांना? हां, तुम्ही देत नाही ना, सगळे झोपलेत 12च्या वेळेस. का रेड अलर्ट आहे म्हणे, पाऊस खूप जोरात चालू आहे नाशिकमध्ये. मुलीचा जास्त जमा झाले नाही, आमचे शिक्षक वृंदसुद्धा आलेले नाही आहे. विषयांतर होतो आहे. मला हवं आहे 92% जास्त मार्क आता ह्या बॅचने आणले पाहिजे. कारण यामध्ये देवीदास सर आहे, विठ्ठल सर सारखे, रेणुकाताई आहेत, सुभाष वाघ सारखी पर्सनॅलिटी आहेत, इथे काळे सर म्हणून आहेत जे फिजिओथेरपिस्ट आहेत, खूप वर्षापासून 2-2 OPD चालवत, डॉक्टर, असे खूप तुम्ही सुंदर लोक इथे आहेत. डॉक्टर्स आहेत तुमच्यामध्ये, तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्ती इथे आहेत, है ना. सरांची OPD चालते, देवीदास आमचे सर आहेत. तर इथे मयूरदादा आहे डायरेक्टली. आणि हे बघ कांबळे दोघे इथे आहेत ना, नर्सिंगमध्ये, ते BSc नर्सिंगमध्ये आहेत आणि खूप हॉस्पिटलचा अनुभव आहे. अशी लोक आमच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी हायेस्ट स्कोअर का आणू नये, का बरं संस्थेने तशी अपेक्षा ठेवू नये. हायेस्ट स्कोअर आणा. कसा आणायचा आहे ते टेक्निक तुम्हाला सांगते. आणि आज थोडासा वेळ गेला तरी चालणार आहे, है ना. तर ती टेक्निक आपण शिकून घेऊया. 3च विषय, त्याचे 3 प्रॅक्टिकल आणि 3 थिअरी होणार. देवीदास सर खूप सोपं आहे. 3च विषय आहे ना. पहिला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी 100 मार्काचा. प्रश्न किती येणार? 50. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. उत्तराला बरं का, प्रत्येक उत्तराला 2 मार्क. कसे मिळवायचे? 4 ऑप्शन. 4 ऑप्शनमध्ये एकाला फक्त गोल टिक मार्क करायची, राईट. त्याच्यामध्ये असं गोल तुम्ही स्टॅम्पिंग करणार आणि ते उत्तर सिलेक्ट करणार. पण बघा आपल्याला त्यांनी कशी वेळ दिलेली असते माहिती का? 20 जूनला 20, 21, 23 आणि 25 जून असे त्यांचे परीक्षेचे ठरलेले आहेत. 21 जूनला पण ते परीक्षा घेतात. पण आम्ही आता संस्था खूप जोरात त्याच्यावर आहे की 21 जूनला आपण खूप बिझी शेड्यूल असतो. योगा खूप ठिकाणी आपल्याला योगा घ्यायचा प्रयत्न करू की त्या दिवशी परीक्षा न हो. तर आता एकदम व्यवस्थित ऐका. 3 विषयाला आपल्याला हे मार्क कसे पाडायचे लिहून घ्या. राणेताई लिहून घ्या बरं. 3 विषय. पहिला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी. हो, आणि हा विषय आपल्याला कसा कव्हर करता येईल मी एकदम सोपं करून देणार, सोपं सहज भाषा करून देणार आहे. तो विषय आपल्याला ॲक्युप्रेशर हे निसर्ग उपचारामध्ये ज्या थेरपीज आहे तिथे कसा वापरायचा आहे ते एकदम शिकून घ्यायचं आहे. ठाम. फक्त 9 संस्था आहेत. 9 संस्था आहेत आणि तो ॲनाटॉमी विषय सोपा झाला. शरीरशास्त्र. आता शरीर फिजिओलॉजी म्हणजे हात, कर्मेंद्रिय, हात कसे वापरतात, हां, डोकं कसं वापरता आपण, है ना, सगळे अवयवांचा वापर कसा कुठे होतो तो, बरोबर आहे. आता त्या अवयवांचा वापर एकदम सोपा आहे. मी एकदम सहज भाषेत तुम्हाला समजवणार आहे म्हणून तुम्हाला त्याचा त्रास. आणि पॅथॉलॉजी खूप गरजेचं आहे. सगळे लोक एकदम व्यवस्थित. रेश्मा मैडम मराठी समझती है क्या? नहीं समझी तो बोलो. हाँ, समझ रही है तो देखो पैथोलॉजी में ना रिपोर्ट रीडिंग के लिए अपने पास 3 लेक्चर है. 3 लेक्चर में सारे टाइप के रिपोर्ट जो होते हैं ना पेशेंट्स, फॉर एग्जांपल CBC है ना, उसमें हीमोग्लोबिन से लेके तो यूरिन इन्फेक्शन कहाँ क्या प्रॉब्लम्स है वो समझ जाती है आपको. नेक्स्ट आता है आपका लिपिड प्रोफाइल. उसमें फिर हम लोग क्या लेंगे, यूरिक एसिड से डिफरेंट टाइप के कोलेस्ट्रॉल्स होते हैं हमारे बॉडी में, वो कम ज़्यादा क्या है, उसका वैल्यू क्या होता है, कितना होना चाहिए, वो सीख लेंगे. है थायराइड के टेस्ट होते हैं डिफरेंट टाइप के. अभी तो कलर डॉपलर्स कैसे होते हैं, सोनोग्राफी कैसी होती है, वो सारे यहाँ पर जो रिपोर्ट्स है वो बहुत ही जेन्युइन बंदा है, वो है राजेंद्र पाटिल जी. राजेंद्र पाटिल ने आज ज्वाइनिंग की है कि सर? राजेंद्र पाटिल सर. तो वो जो लेक्चर्स है वो आपके वो लेने वाले हैं पैथोलॉजी के. और दैट आर द लाइक इतने फैमिलियर हो के आप लोग वो सीखोगे तो आपको रिपोर्ट रीडिंग आ जाएगा. और रिपोर्ट रीडिंग आ जाएगा, पेशेंट के क्या प्रॉब्लेम्स है वो समझ में आ जाएंगे. ते तुम्हाला जेव्हा रिपोर्ट्स कळाले, हो राजेंद्र पाटील सर आलेले आहेत, है ना. राजेंद्र पाटील सर आपल्याला इथे आहेत, आत्ता जॉईन झाले आहे ना. येस सर दिसले मला. राजेंद्र पाटील सर इथे ऑफलाईन तुम्हाला भेटणार आहेत. आणि ही जे व्यक्तिमत्व आहे ते विश्वरूप रॉय डॉक्टर्स आहेत. ते डॉक्टर त्या संस्थेला जोडून त्यांनी भरपूर वर्ष. सर तुमचा जरा तुम्ही मला दिसू शकाल राजेंद्र सर? तुमची ओळख चालू आहे इथे. जर व्हिडिओ ऑन केला तर खूप बरं होईल.
कुठे बाहेर आहात जळगावला, मला माहिती आहे आज तुम्ही इथे उपस्थित नाही आहे. जॉईंड आहेत सर, कारण मला राजेंद्र पाटील सरांचा थंब पण दिसलेला आहे. जर त्यांनी इथे व्हिडिओ त्यांचा दिसला तर खूप बरं होईल. राजेंद्र पाटील सर हा एक खूप महत्त्वपूर्ण असा व्यक्तिमत्व आपल्या संस्थेला लाभलेले आहेत. थोड्या दिवस ऑक्टोबरनंतर ते आपल्या संस्थेला इथे मध्यंतरी तिथे जॉईन होते ते 6 महिने. आता सध्या स्वतःची जी जागा घेतली आपल्या संस्थेने तिथे त्यांचं केबिन टाकायची अजून सोय चालू आहे. राजेंद्र सर आलेले आहेत आणि सर तुमचं खूप खूप स्वागत. सगळेजण राजेंद्र सर दिसत आहेत का? थँक्यू मॅडम, थँक्यू. हो दिसत आहेत सर. देवीदास सरांना पण दिसले. ओके. आमचे सर जे आहेत मी त्यांना आता कालच परवापासून आमचे सगळा स्टाफ त्यांना विनंती करत होता आणि सर नाशिकला नसल्यामुळे ते इथे उपस्थित नाही. नाहीतर एका हाकेला ते आपल्या संस्थेमध्ये उपस्थित असतात, पूर्ण वेळ जणूनली देतात आणि हे असं एक व्यक्तिमत्व आपल्या संस्थेला लाभलेलं आहे. आणि ते तुम्हाला यू आर द लकीएस्ट की ज्यांचा अनुभव विश्वरूप रॉय स्वरूप म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांच्या संदर्भात सरांना मी विनंती करते की त्यांचा थोडासा अनुभव आणि त्यांची स्वतःची ओळख त्यांनी इथे द्यावी. थँक्यू मॅडम, तुम्ही इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल. माझं स्वतःचं जे काही काम होतं ते ॲक्च्युली माझं पर्सनल काही नाही. BRC सराच्या नावाने भरपूर यूट्यूबला व्हिडिओ असतील. मनीष आचार्य सर आयुर्वेदामध्ये, आता तुम्ही यूट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत आणि सरांनी जे मेडिकल इंडस्ट्रीला जी फाईट दिलेली आहे आता की अपोजिट जे मेडिकल इंडस्ट्री जे फ्रॉड आहेत किंवा ज्या मेडिसिनचा काही चुकीचा वापर करून पेशंटला जास्त त्रास होतो, तर सर्व माहिती ते आजपर्यंत देत आलेत. आणि कोविडमध्ये आम्ही खूप चांगलं काम केलं होतं. जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोक जे होते आम्ही ते फ्रीमध्ये रिकवर केले होते, ज्यांचा ऑक्सिजन लेवल ड्रॉप होता, CRP लेवल खूप हाय लेवलला होते, HRCT 22 पर्यंत, म्हणजे 25ला ऍक्च्युली पेशंट डेड होतो, पण 22 पर्यंत जे हे पेशंट जे होते ते रिकवर केले होते आम्ही घरीच. तर बाकीचं आपण पर्सनल आता तिथे काही येईल मी मॅडमांकडे, तेव्हा ओळख झाली सर्वांची तर पण बरं होईल. जसं जसं ज्यांना वेळ मिळेल ना तसं. मी आता नाशिकला पोहोचलो काल रात्री, म्हणून आज लेक्चर अटेंड करतोय. सर स्वतः म्हणजे त्यांच्या जे थेरपीज, म्हणजे काही ज्या थेरपीज आहे फॉर एक्झाम्पल की मलशुद्धी है ना, विविध पद्धतीने, आणि स्वतः त्यांचा त्या औषधी जडीबुटींचं जे आहे नैसर्गिक औषधी त्यांची जी बनते त्या आमच्या बऱ्याच पेशंटनी लाभ घेतलेला आहे. आणि आता परत त्यांचे कॉल सुरू झालेले आहे की त्या औषधी त्यांना हवी आहेत. त्या अगदी नैसर्गिक पद्धतीने जडीबुटींचा जो त्यांचा अभ्यास आहे सरांचा, त्याने ती औषधी ते देतात आणि त्याने पेशंट्स 100% रिकवर करतात. डायरेक्ट ते 100%चं गॅरंटी किंवा तो रिपेअर होतोच होतो. रिव्हर्सेबल आजार आहेत सगळे, इवन शुगरसुद्धा रिव्हर्सेबल होते. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण आपल्या राजेंद्र पाटील सरांना आपण भेटणार पण आणि त्यांची व्याख्यानाची लावणार आहोत पुढच्या 5 ऑक्टोबरनंतर. जेव्हा त्याचं टाइम टेबल सेट होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल असे आपल्याला राजेंद्र पाटील सर पॅथॉलॉजी ह्या विषयाला लाभलेले आहेत, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचले. अशोक पाटील सरांची ओळख झालेली आहे तुम्हाला, श्री उत्तमराव अहिरे सरांची ओळख झालेली आहे, प्रद कुलकर्णी सरांची ओळख झालेली आहे. असे हे व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत आहेत आणि ह्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगितलं. थोडीशी टेक्निक मी सांगू इच्छिते. आमचे सर जे आहेत ते मागच्या वर्षी परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. खूप अवघड आणि किचकट काम त्यांनी बघितलेलं आहे. जेव्हा माझी मनस्थिती अशी घामाघूम होण्याची होती तेव्हा त्यांचं ते म्हणजे जे स्माईल आहे आणि वैचारिक कुठेच गोंधळ न होता एकदम स्टेबल असा हे जी पर्सनॅलिटी आपल्याला लाभली. त्यांच्यामुळे आम्ही त्या परीक्षेला सामोरे जाताना त्रासिक मुद्रा त्यांची कधीच मी बघितलेली नाही आहे. आणि म्हणून त्यांना पुनश्च एकदा संस्थेकडून धन्यवाद की पुढेही तुम्ही आता ह्या परीक्षेला स्वतः आहात. तर तुम्हाला ही जी बॅच आहे यामध्ये जास्त कार्यक्षम आणि जास्त थोडं एनर्जेटिक व्हावं लागणार आहे, कारण हायेस्ट स्कोर आपल्याला परत आणायचा आहे आणि उच्चांक गाठण्याची आपली मनस्थिती आपल्याला ठेवायची आहे. आत्ता जे 100 मार्काचा आपला जो पहिला पेपर आपण करून घेतला त्यामध्ये पॅथॉलॉजी हा विषय सरांकडे होता आणि दुसरा आता विषयाकडे आपण वळत आहोत तो आहे निसर्गोपचार. निसर्गोपचाराला आपल्याला 8 ओके सर ओके
आपल्याला 8 ते 10 थेरपी तिथे जास्त अभ्यासाला मिळते. परीक्षेला फक्त 6च थेरपी आहेत तुम्हाला. ती एक आहे पहिली, आपण मड थेरपी घेतो है ना. हायड्रोथेरपी, जलचिकित्सेमध्ये किती उपचार आहेत सर तुम्हाला जलचिकित्सेचं खूप सुंदर ज्ञान देतील, कारण त्याने ते टब स्नान जो आहे त्याची इतकं छान तिथे प्रॅक्टिकल घेतलेलं आहे. आमच्या जेव्हा दुसरं सेंटर होतं तिथे खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. किडनी पेशंट्सला तिथे भरपूर फायदा झालेला आहे आणि तो त्याने तिथे मिळवून दिला. तुमच्यापर्यंत पण ते ज्ञान पोहोचवतीलच है ना. मॅग्नेटिक थेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी आणि ह्या सगळ्या थेरपी आपल्याला परीक्षेला ज्या आहेत त्या व्यतिरिक्तही अधिक थेरपी तुम्हाला इथे अभ्यासाला मिळतात है ना. वेगवेगळ्या पंचकर्माचे सुद्धा कर्म तुम्हाला इथे अभ्यासाला मिळतात. म्हणून तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकल सेशनला जास्त महत्त्वपूर्ण वेग द्या. आणि आत्ता ज्या थेरपीज आहेत त्या तुम्हाला तिथे प्रॅक्टिकलीसुद्धा आणि लिखाणालासुद्धा परीक्षा कशा येणार आहेत त्याचे प्रश्न मी देतच राहणार. प्रत्येक वेळी जेव्हा मी बोलते तेव्हा टिप्पण काढत जा. डायरेक्टली 10 ते 20 मार्क त्यातून कवर होतात. आणि आम्ही संस्थेकडून प्रयत्न करतो की सगळी प्रश्न आणि उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते तुमच्या प्रॅक्टिसमधून वाचनातून जर जातात, वाचाल तर वाचाल, आम्ही तर पाठवणारच तुमच्यापर्यंत सगळं साहित्यासहित तुम्हाला PDF आणि सगळं ज्ञानसुद्धा पाठवणारच. पण तुम्ही वाचाल तेव्हा त्या परीक्षेला वाचाल. 2 वेगवेगळे वाचाल आहेत. तर हे वाचा, तिथे बघा आणि मग फेल होणार नाही म्हणजे तुम्ही तिथे वाचाल, पास व्हाल. म्हणून स्वतःचा सुद्धा तिथे जास्त सहभाग असू द्या असं माझं वैयक्तिक मत आहे. नुसतंच सर्टिफिकेट घेणं, कॉप्या करून परीक्षा पास होणं कितपत योग्य आहे. कारण नुसतंच पास होणं त्याला काहीच अर्थ राहणार नाही. प्रयत्नपूर्वक पास होणं आणि माहिती घेऊन त्याचा अभ्यासपूर्वक करणं तर त्याला पुढे उपयोग होईल. त्यांना फक्त सर्टिफिकेट हवं आहे त्यांच्यासाठी तर बरेच संस्था आहेत. आम्ही त्याला प्रयत्न करतो की बाई हा पास होऊन जाऊ म्हणून. आम्हीही प्रयत्न करू की कुठलाच विद्यार्थी नापास होऊ नये आणि आमच्या संस्थेचं नाव खराब होऊ नये. पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही व्यवस्थित तज्ज्ञच व्हाल आणि पुढे त्याचा कुठेतरी वापर होईल. नुसतं सर्टिफिकेट घेऊन बसू नका. तर आम्ही प्रयत्न करू सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा. एकंदरीत आपल्या निसर्ग विद्यानिकेतनची ही ख्याती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तिसरा विषय आहे योग. निसर्ग उपचारामध्ये डाएट हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. आहार, आणि ते सुद्धा आमचे राजेंद्र सर जे आहेत त्याला ते म्हणजे खूप न्याय देतात. आहार या विषयाला ते न्याय देतात. आणि कसा न्याय देतात, डायरेक्टली जे समोरचं एखादी पेशंट आहे त्याला व्यवस्थित काय खायचं आणि कधी काय खाऊ नये, त्या आहार कसा समजवावा हे आम्हाला राजेंद्र सरांकडून शिकणं हे गरजेचं आहे. की पेशंटला आपण जेव्हा आहार समजवतो त्यामध्ये त्याच्या ज्या काय त्याची कमतरता आहे त्यांचा हिस्ट्री घेतल्यानंतर ते व्यवस्थित आहार सांगतात, ते सुद्धा तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. ते सुद्धा आपण एक व्याख्यान सरांकडून अपेक्षा करतो की त्याने ते एक व्याख्यान पुढे नक्की घ्यावं. पुढचं ते जो आहार विषय आहे तुम्हाला त्याची सुद्धा 3 व्याख्यानं आहेत आणि ती व्याख्यानं तुम्ही अशी करा की तुम्ही आहार तज्ज्ञच झाला पाहिजे. कोणतंही पेशंट येऊ द्या ना, आपण नेहमीच मी तुम्हाला सांगते की आहार ही औषध है, तर तो आहार कसा असावा ते शिकणं या तुमच्या टेक्निकमध्ये महत्त्वपूर्ण आहे. टेक्निक म्हणजे ह्याला सुद्धा 100 मार्क, 50 मार्काचा पेपर, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि तो प्रश्न असा असावा की ते कितीही बदलून शब्द द्या तुम्ही ते 2 मार्क नुसतं टिक मार्क करा ते मिळणार. मग सांगते अर्धा तासासुद्धा पेपर होतो बरं का. ती टेक्निक तुम्हाला समजावते. पण तसं आपल्याला करायचं नाही. व्यवस्थित वेळ घ्या. 10 वाजता पेपर सुरू होतो आहे, संध्याकाळी 7 पर्यंत तुमची वेळ आहे ऑनलाईन परीक्षा द्यायची. एका पेपरला 3 तास त्यांनी दिलेले आहेत. एका पेपरला 3 तास दिलेले आहेत. त्यातून सावकाश करा, घाई करू नका. आपला जो सुरुवातीला आपल्याला त्यांनी दिलेलं असतं की ऑनलाईन तुम्हाला ती एक MSBVE एक्झाम म्हणून एक साईट आहे, ती आपल्याला डाउनलोड करावी लागते. ती झाल्यानंतर आपल्या त्याला फोटो आपला अपलोड करावा लागतो. त्यानंतर आपलं जे हॉल तिकीट तुम्हाला मिळतं, लक्षात घ्या डायरेक्ट ही परीक्षा तुम्ही 10वीचं कसं हॉल तिकीट असतं तसंच तुम्हाला ते हॉल तिकीट मिळतं. 12वी आणि 10वीचं जसं बोर्डाच्या परीक्षा आहेत हे बोर्डच आहे. तर ते हॉल तिकीट त्याला आपल्याला अपलोड करावं लागतं आहे. आधी आपण ऑफलाईन दिलेलं
आता हे दुसरंच वर्ष आहे ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या आहे, कारण डिजिटल करायचं आहे आपल्याला इंडिया, है ना, आपला भारत आपल्याला डिजिटल करायचा आहे. आणि म्हणून आता हे त्यांनी सगळ्या सोयी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अपलोड झाला की प्रश्न येतात तुम्हाला, एक एक हळूवार घ्यायचा. 3 तासामध्ये तुम्ही ते बदलू शकता. की एखादं असं वाटलं नाही नाही हे उत्तर आपण चुकीचं लिहिलं आहे तर ते आपण बदलू शकतो, है ना. पण सबमिट करण्याआधी, सबमिट झाल्यानंतर संस्थासुद्धा तिथे काही करू शकणार नाही. म्हणून आपल्याला सबमिशनपूर्वच वेळ घ्या, त्याला सावकाश हळूवार त्याला वेळ घ्या तुम्ही आणि ते बदलून टाकू आपण ते उत्तर. ठीक आहे. तर ते 50 प्रश्न बदलण्याची तुम्हाला मुभा आहे. कितीही वेळेस तुम्ही ते चेंजेस करू शकता. आणि प्रत्येक प्रश्न त्याची शब्दरचना कशी आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये व्यवस्थित येतात रेणुकाताई. अजिबात घाबरायचं नाही. कुठला एखादा तुम्ही लँग्वेज टाकलेली असेल की गुजरातीमध्ये किंवा अजून कुठली ते उर्दूमध्ये, हिंदीमध्ये, तशी पण मुभा आहे. आपण आपल्या संस्थेला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये अशी प्रश्नपत्रिका घेतली आहे. इंग्रजीमध्ये पण प्रश्न येणार, त्याचे जे ऑप्शन आहे ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये येणार. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ते आल्यानंतर तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारायचा आहे. आणि ह्या पद्धतीने आपण 3 थेरॉटिकल पेपर कव्हर केले आणि 3 प्रॅक्टिकल जे आहे ते संस्थेच्या अंतर्गत येतात. त्याला 35 मार्काचा पेपर रिटर्न येतो आपल्याला. आणि बाकीचं सगळं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही जे घेतात, फोटोज घेतात, व्हिडिओज घेतात, काय कार्य केलेलं त्याला आहे. तुमच्या अटेंडन्सला आणि आपल्या असाइनमेंटला मार्क्स आहेत, हे कन्वर्ट होतात. 100 मार्काचे 20 मार्कामध्ये हे कन्वर्ट होतात मार्क्स तुमचे. ठीक आहे. 20 मार्क तुम्हाला अटेंडन्सला आहे. म्हणजे त्याला आपण फॉर्मेटिव्ह पेपर म्हणतो. फॉर्मेटिव्ह पेपरमध्ये कसं असतं की तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, तुम्ही कुठलं काय कार्य केलेलं आहे, तुमचं अटेंडन्स काय, असाइनमेंट काय आणि तुमचा इंटरफेअर म्हणजे तुम्ही घेतलेला इंटरेस्ट, ह्या 5 ह्याच्यावर 5 दुनी 10 म्हणजे 20 मार्काचे झाले. आणि 20 गुणिले 5 100, 20 100 है ना. 20 × 5 इज 100 मार्क्स. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स आपल्याला कव्हर करायचे. आणि क्वेश्चन, कोणाला काही प्रश्न आहे? 3 प्रॅक्टिकल आणि 3 आपल्याला थेरॉटिकल पेपर द्यायचे. असाइनमेंट करणं आपल्याला भाग आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला ॲक्च्युली त्यांनी डिसेंबरच दिलेलं आहे, पण आपण डिसेंबरमध्ये हे असाइनमेंट बुक सबमिट करायचं आहे. ठीक आहे. मग त्याची प्रश्न उत्तरं, असाइनमेंट, येस, तर हे बुक तुम्हाला मिळेल सर. येस सर. जुन्या प्रश्नपत्रिका येस, 100 मार्क सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आहे. मागच्या 3ही वर्षाच्या लेटेस्ट देऊ, कारण 3 वर्षाचाही आता व्हॅलिड आहे. त्याच्या आधीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॅलिड का नाही, कारण की तेव्हा ऑनलाईन सिस्टम नव्हतं आणि खूप जुनी पद्धत होती, लॉजिक्स नाही आहेत त्याला. म्हणून मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला PDF फॉर्ममध्ये देऊन टाकतो. विठ्ठल सर काय विचारायचं? थँक्यू. टोटल किती मार्कांचे हे असतात, किती पैकी असतात ते? 700 पैकी. हे बघा, 300 पेपर, 300 आपलं ह्याला दिलं त्यांनी, ॲनाटॉमीला, निसर्गोपचाराला आणि योगाला 100 मार्क. 3 प्रॅक्टिकलला. हे बघा, ॲनाटॉमीचं प्रॅक्टिकल काय येतं माहिती का, हाडाचा सांगाडा फक्त आणि हाडांची ठेवण सांगायची, ती पण बस होते. तसं बरेच विषय आहेत, पण मला हाडांचंच व्यवस्थित करून घ्यायचं आहे. दुसरं योगाला काय येतं माहिती आहे का, योगामध्ये षटकर्म है ना. षटकर्म काय, आपलं नेत्रधोती, मग जलनेती, या प्रकारचं येणार त्याच्यामध्ये, शुद्धिक्रिया सगळ्या. आणि हे योगाला झालं. आणि ह्याला निसर्गोपचाराला तुमच्या थेरपीज, मसाज थेरपी करून दाखवू शकता तुम्ही, मड थेरपी दाखवू शकता, जलचिकित्सा दाखवू शकता, वाफ घेण्याचा प्रकार जो तुम्हाला विचारा, स्टीम कशी द्यायची करून दाखवा स्टीमरमध्ये, है ना. झाले तुमचे 100 मार्क. हे झाले 300 प्रॅक्टिकलचे. एकच फक्त जे 100 मार्क, 300 आणि 300 600 झाले. थिअरी 300, प्रॅक्टिकल 300, 600 झाले. आता एक जो आहे तो फॉर्मेटिव्ह पेपर आहे. फॉर्मेटिव्हला 100 मार्क, 20 मार्क असाइनमेंटचे, 20 मार्क तुमचे अटेंडर. आता तुम्ही आहे ना, त्याचा स्क्रीनशॉट जातो लगेचच, अपलोड करतो की तुम्ही एवढे लोक जेवढ्यांचे अटेंडन्स असतं त्यांचे सगळे पूर्णचे पूर्ण मार्क पण तुम्ही मिळवू शकता.
मग तुमचं इंटरॅक्ट, आता हे तुम्ही बोलताय, जसं विठ्ठल सर बोलतात, देवीदास सर बोलतात, यू आर टेकिंग इंटरेस्ट, यू आर आस्किंग क्वेश्चन्स अँड इज द रिझन का तुम्हाला इंटरॅक्ट जे झाला त्याचे मार्क्स मिळतात इथे. हे सगळं रेकॉर्ड होत आहे ना, सगळं रेकॉर्ड होत आहे आणि तुम्हाला त्याचे मार्क्स मिळत आहेत. जेवढे जास्त तुम्ही इंटरॅक्ट व्हाल त्याचे मार्क्स वाढतात है ना. त्यानंतर तुमचा ॲप्रोच, तुमचं म्हणजे कुठे शिबिराला उपस्थिती आहे तुमची, कुठल्या प्रोग्राम्सला उपस्थिती आहे, तो ॲप्रोच, मैत्री मिलनच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित आहात त्याचा ॲप्रोच, ह्या पद्धतीने आपल्याला तुमचा ॲप्रोच कसा आहे, तुमचं व्यक्तिमत्व तुमचं काय म्हणता येईल, याच्यामध्ये इंटरेस्ट किती आहे त्यावर ते शंभर मार्क. दॅट इज कॉल्ड फॉर्मेटिव्ह पेपर. येस येस सर, देवीदास सरजी बोलिए. प्रॅक्टिकल